आळंदीतील खासगी कार्यालयाला प्रेमविवाह नोंदणीचा अधिकार कुठून आला? विधानसभेत आमदारांचा सवाल। आळंदीतील एका खासगी कार्यालयाकडून प्रेमविवाह नोंदणी संदर्भात सुरू असलेल्या कामकाजावर विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला। संबंधित कार्यालयाला असा अधिकार नेमका कुठून मिळाला, असा सवाल आमदारांनी उपस्थित करत चौकशीची मागणी केली। या प्रकरणामुळे सभागृहामध्ये चर्चा रंगली असून सरकारने आवश्यक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। 18 वर्षाची मुलगी झाली, ते पळून जाऊन लग्न करतात, आई वडील पोलीसमध्ये तक्रार देतात, पोलीस 18 वर्ष झाले पूर्ण, आम्ही काहीच करू शकत नाही। हा खूप मोठा प्रश्न तयार झाला। एक उदाहरण द्यायचं अध्यक्ष महोदय मला, आमच्या मराठवाड्यातले बरेच मुलं मुली एक रिद्धी सिद्धी आळंदीला जातात, तिथे एक मंगल कार्यालय आहे, रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय, ते सर्टिफिकेट देऊन टाकतात डायरेक्ट विवाहाचं। त्यांना कोणी अधिकार दिला? आपण एखाद्याचं सगळ्या घरच्यांनी लग्न लावून दिलं, ग्रामपंचायतीमध्ये किंवा नगरपालिकेत विवाह नोंदणी करायला गेली तर 15-15 दिवस महिना मिळत नाही विवाह नोंदणी प्रमाणपत्र। हे त्या दिवशी त्या क्षणाला प्रमाणपत्र देतात। ह्या अशा कार्यालयावर कारवाई झाली पाहिजे। हे चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देतात। आणि त्याबरोबर एक छापील फॉर्म आहे अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे, त्या छापील फॉर्म मध्ये फक्त नावं टाकायची कोरी। छापील फॉर्म कोणाच्या नावानं आहे? पोलीस निरीक्षक साहेब, त्या पोलीस स्टेशनचं नाव कोरं, प्रेमविवाह आणि घरच्यांच्या त्रासाबाबत। मी मंत्री महोदय तुम्हाला फॉर्म देतो,